नमस्कार, DS4 चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्साह आणि मान्यवरांची उपस्थिती निमित्त होते महिंद्रा ट्रॅक्टर आणि काळे एजन्सीज आयोजित भव्य शेतकरी मेळाव्याचे। या सोहळ्यात केवळ बक्षिसांची लयलूटच नाही तर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवरही महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली। येवल्यात पार पडलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील लाभले होते। यावेळी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरला तो भाग्यवान विजेता बक्षीस वितरण सोहळा। काळे एजन्सीच्या वतीने विजेत्यांना बजाज प्लॅटिना मोटरसायकल, LCD TV, मोबाईल संच आणि ओव्हन अशा आकर्षक वस्तूंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। महत्त्वाचा मुद्दा महामंडळ योजना। यावेळी शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 2025 पासून बंद असलेल्या अण्णासाहेब पाटील महामंडळ व्याज परतावा योजनेबाबत निवेदन दिले। यावर बोलताना नरेंद्र पाटील यांनी सांगितले की याबाबत मुख्यमंत्री स्तरावर चर्चा झाली असून ही योजना लवकरच पूर्ववत सुरू करण्यात येईल। या सोहळ्याला माजी आमदार मारुतीराव पवार, शाहू शिंदे, किसन काका धनगे, बाजार समितीचे संचालक नंदुशेठ अट्टल, ॲडव्होकेट बाबासाहेब देशमुख, पप्पू सस्कर, महेश देशमुख, अमोल सोनवणे आणि महिंद्रा कंपनीचे एरिया मॅनेजर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। येवला तालुक्यामध्ये महेंद्रजी काळे साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी शेतकरी मेळावा संपन्न झाला। व्यवसायाच्या निमित्ताने, ट्रॅक्टरच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी जरी शेतकऱ्याला ट्रॅक्टर विकला असला तरी आपलं काहीतरी दायित्व लागतं। यामुळे आज ट्रॅक्टरांच्या लाभार्थी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व लाभार्थ्यांना बोलवलं, त्यांचा सन्मान केला, लकी ड्रॉ काढला। म्हणजे फक्त ट्रॅक्टर विकलाच नाही पण ट्रॅक्टर विकल्यानंतरही त्या लाभार्थ्याच्या संपर्कात राहून, त्याच्या सुखादुःखामध्ये राहून लकी ड्रॉच्या माध्यमातून त्याला प्रोत्साहन देण्याचं काम आदरणीय काळे साहेबांनी केलेलं आहे। राजकारणामध्ये जिल्हा परिषदची जबाबदारी सांभाळत असताना सामाजिक चळवळीची बांधिलकी त्यांनी खूप चांगली राखलेली आहे आणि मी काळे बंधूंचं मी मनापासून या ठिकाणी खूप खूप अभिनंदन आणि त्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो। दिवाळीपासून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून काही जाचक अटी टाकलेले आहेत, त्या अटीमुळे काही अडचणी निर्माण झालेल्या आहेत। परंतु आमचे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटलांना ज्यावेळेला विविध मराठा संघटनेची मंडळी भेटली त्यावेळेला विखे पाटील साहेबांनी तशी सविस्तर बैठक घेतलेली आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही ही बाब पोहोचवलेली आहे की अधिकाऱ्यांच्यामुळे जर मराठा समाजाचं नुकसान होत असेल तर हे मान्य केलं जाणार नाही आणि मी महामंडळाचा चेअरमन म्हणून ह्याचा पाठपुरावा करतोय। मला विश्वास आहे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालकमंत्री आदरणीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील लवकरच ह्याच्यामध्ये खूप चांगला निर्णय घेतील आणि शेतकऱ्यांचा योजना ही परत चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सुरू होईल।